आज अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। त्या निमित्तानंच मी आज आपल्याला प्रतिक्रिया देत आहे। पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर या गावामध्ये एक आदिवासी कुटुंब राहते। 1 फेब्रुवारी रोजी माळी आडनावाची ती महिला पोलीस स्टेशनला जी काही 1 तारखेला 1 फेब्रुवारीला जी घटना घडली त्या अनुषंगाने तक्रार देण्यासाठी आल्या होत्या। जमिनीच्या वादातून त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न, त्यांच्या अर्जावरून त्यांच्यावरती जो शारीरिक अत्याचार झाला ती फिर्याद देण्यासाठी पाथर्डी पोलीस स्टेशनला आल्या, परंतु पाथर्डी पोलीस स्टेशनला त्यांची फिर्याद घेतली नाही। त्याच्यानंतर 1 फेब्रुवारी पासून तर आजपर्यंत त्या सातत्यानं जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील, या भागाचे डीवायएसपी राजगुरू साहेब असतील, या तालुक्याचे पोलीस निरीक्षक असतील, सातत्यानं ते भेटलेल्या होत्या। कुणीही त्यांची दखल घेतली नाही। माननीय कलेक्टर साहेबांनी एसपी साहेबांना सांगितलं, तत्कालीन पोलीस अधीक्षक घारगे साहेब यांनी देखील डीवायएसपी आणि पीआयला संबंधित महिलेची फिर्याद दाखल करून घ्या, कारण त्या आदिवासी आहेत त्यांनी ते घेतलं पाहिजे, परंतु तरी देखील घेतली नाही। आणि म्हणून या महिलेनं आणि तिचा जो मुलगा आहे LLB करतोय तो मुलगा यांनी केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे ही तक्रार नोंदवली। त्याचप्रमाणे नाशिकला जे न्यायाधिकरण आहे अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे तक्रार केली, त्यांनी देखील खाली पत्रव्यवहार केला की त्या महिलेची तक्रार दाखल करा। खरं म्हणजे 1 फेब्रुवारी पासून तर आज 25 मे बराचसा कालावधी गेलेला आहे आणि अद्याप देखील फिर्याद दाखल नाही। आणि म्हणून गेल्या 3 दिवसापासून हे कुटुंब, ही महिला, तिचा मुलगा आणि वंचित बहुजन आघाडीचे आमचे कार्यकर्ते विठ्ठल खर्चन हे उपोषणाला बसले होते। ते सातत्याने तिथं होते त्यांच्या महिलेच्या। कलेक्टरांनी त्यांना एसपींना पत्र दिलं की संबंधित महिलेची फिर्याद दाखल करून घ्या। इथले देखील त्यांच्या बोलण्यातनं असं येतंय की या पीआय पुजारी, त्याचप्रमाणे PSI लहाने आणि एक लबडे नावाचे कॉन्स्टेबल सातत्यानं फोन करत होते की तुम्ही या, तुमची फिर्याद आम्ही दाखल करून घेतो। ते दुपारी 3-4च्या दरम्यान आल्यात, फिर्याद देखील टाईप झालेली आहे, परंतु त्याच परिस्थितीनंतर ज्यांच्या विरोधामध्ये तक्रार आहे त्याच गावातले काही कार्यकर्ते जे त्यांच्या बोलण्यातनं असं जाणवतं की जे पोलिसांच्या चर्चेतनं आलेलं आहे, या भागाचे जे आमदार आहेत मोनिकाताई राजळे यांचे ते समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, आणि मग ते देखील 3-4 गाड्या भरून पोलीस स्टेशनला आले। ते बाहेर होते आणि पोलिसांनी पीआय पुजारी आणि लहाने यांनी यांना सांगितलं, या महिला, त्यांचा मुलगा आणि विठ्ठल खर्चन आखेगावचे शेवगाव तालुक्यातील, यांना देखील सांगितलं की आता तुमच्यावरती देखील एक गुन्हा दाखल ते करणार आहेत, मोठा गुन्हा दाखल करणार आहेत। तुम्ही जसा आता बलात्काराचा गुन्हा दाखल करता तसा ते देखील बलात्काराचा गुन्हा दाखल करणार आहेत। अशा पद्धतीचा दम पोलीस आणि ते आरोपी यांनी ही महिला, तिचा मुलगा आणि आता जे काही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे मयत झालेले विठ्ठल खर्चन हे जे तरुण आहेत यांना सांगितल्यानंतर हा जो खर्चन आहे, जो मयत झाला, खऱ्या अर्थानं त्याला धक्का बसला आणि जागेवरच तो तिथं कोसळून पडलेला आहे। ही सगळी परिस्थिती पाहणाऱ्या लोकांनी, पोलिसांनी, पत्रकारांनी, या कुटुंबाने आम्हाला सगळ्यांना ही माहिती दिलेली आहे आणि त्या धक्क्यातनं ते सावरले नाही। तुमच्यावरही 376चा गुन्हा दाखल होऊ शकतो असं म्हटल्यानंतर हे जे विठ्ठल खर्चन आहेत, हे विठ्ठल खर्चन त्यांना चक्कर येऊन पडली। त्यांना जेव्हा दवाखान्यामध्ये आणलं तेव्हा त्यांना डॉक्टरांनी मृत असं घोषित केलेलं आहे। तर म्हणजे या सगळ्याच गोष्टींचा आम्ही वंचित बहुजन आघाडी, त्याचप्रमाणे या तालुक्यातील सगळेच पुरोगामी फुलेशाह आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो, या घटनेचा निषेध व्यक्त करतो की आदिवासी समाजातली एक महिला 1 फेब्रुवारी तिच्यावर अत्याचार होतोय, तिचं घर जाळलं जातंय, तरी देखील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे संपत आला तरी तिची फिर्याद घेतली दाखल होत नाही। जे आरोपी आहेत ते धनदांडगे आहेत, ते मोठ्या पक्षाचे आहेत, आमदारांच्या जवळचे आहेत, म्हणून त्याला पाठीशी घातलं जातं। इथले PI त्यांना पाठीशी घालतात, इथले DYSP त्यांना पाठीशी घालतात। उलट दमबाजी केली जाते की तुमच्यावरही खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो। हे लोक आलेले आहेत। मला असं वाटतं की अत्यंत काळिमा फासणारी गोष्ट आहे। या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की आता जो विठ्ठल खर्चन नावाचा जो काही मृत घोषित केला गेला, हा इथल्या पोलीस यंत्रणेनं घेतलेला बळी आहे। त्यामुळं आपल्या महाराष्ट्राची मान शर्मिंद खाली जावी अशा पद्धतीचा हा प्रकार आहे।
हे कुटुंब उघड्यावरती पडलेलं आहे। एकीकडे आदिवासी महिलेची फिर्याद घ्यायची नाही, तिला गंबाजी करायची आणि त्याच्यातूनच हा आमचा विठ्ठल खर्चन हा तरुण हा आता आम्हाला असं वाटतं की तो मृत झालेला आहे। त्याला सर्वस्वी जबाबदार इथलं पोलीस प्रशासन आहे, इथले पी आहेत, PS आहेत, या भागाचे DYSP आहेत। आणि म्हणून आताच एक 10 मिनिटापूर्वी येताना मला उशिराही ज्यावेळी घटना घडली तेव्हा मला समजली। आम्ही सगळे इथं आलेलो आहोत। आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर साहेबांच्या कानावरती ही घटना घातलेली आहे। त्यांनी देखील आम्हाला काही गोष्टी सूचना केलेल्या, जाऊन बघा, परिस्थिती बघा, समजून घ्या आणि या विषयावरती उद्या ते सविस्तरपणे माझ्याशी पण आणि पत्रकारांशी पण या ठिकाणी बोलणार आहेत। आम्ही देखील आमचा निर्णय उद्या घेणार आहोत। पण प्रथमदर्शनी आम्हाला असं वाटतं की हा बळी पोलीस यंत्रणेकडून झालेला आहे, पोलिसांनी घेतलेला बळी आहे। आणि म्हणून जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील, भले ते PI असतील, DYSP असतील, PSI असतील, पोलीस कॉन्स्टेबल असतील, त्या माळी कुटुंबाबरोबर ज्यांचे फोन झालेत, माळी कुटुंबाची फिर्याद ज्यांनी घेतली नाही, खरं तर म्हणजे या भागाचे जे काही या पोलीस स्टेशनचे PI आहेत त्याची जबाबदारी होती की त्यांनी ती फिर्याद दाखल करून घ्यायला पाहिजे होती। कोणतीही महिला जेव्हा पोलीस स्टेशनला येते, सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत, फिर्याद दाखल करा, नंतर चौकशी करा। त्याच्यावर तर अत्याचार झालेला ती सांगते हो, चौकशीमध्ये निष्पन्न होईल ना, पण फिर्याद घ्यायची नाही। ज्यांनी अत्याचार केला त्यांना पाठीशी घालायचं आणि त्याच्यातून त्या पद्धतीचा प्रकार पुढे आलेला आहे। मला असं वाटतं की पुन्हा एकदा या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो, जे कोणी असेल आपल्या माध्यमातून, की जोपर्यंत इथल्या पोलीस प्रशासनावरती PI असतील, DYSP असतील, PSI असतील, यांच्यावरती याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल होत नाही, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, त्या बाईची फिर्याद होईलच। एक बळी गेल्यानंतर फिर्याद घ्यावं लागणार आहे, पण पोलिसांवरती देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, त्यांचं कुटुंब या ठिकाणी आहे, तोपर्यंत आम्ही मैताची डेड बॉडी ताब्यामध्ये घेणार नाही, अंत्यसंस्कार करणार नाही। आणि जर गुन्हा दाखल झाला नाही तर डेड बॉडी घेऊन आम्ही पोलीस स्टेशनच्या दारात जाऊ, तिथं थांबू आणि तिथं त्याचा अंत्यविधी करू। अशा पद्धतीचं भले सूचना असतील, आव्हान असेल, मी पोलीस प्रशासनाला, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि गृहमंत्र्यांना या निमित्ताने करतो। पुन्हा एकदा या तालुक्याचे पोलीस निरीक्षक, पुजारी, त्याचप्रमाणे संबंधित सगळे अधिकारी आणि DYSP यांचा जाहीर धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो। या कुटुंबाच्या सोबत वंचित बहुजन आघाडी ताकदीनं सोबत आहे।